नमस्कार, मी संतोष पवले. मी तुमच्या पुढे सावित्रीबाई विषय स्वागत सादर करायचं आहे. अडचणीतल्या नारीला दिली मायेची सावली, दुष्काळातही बनली दिनाची माळ. अडचणीतल्या नारीला दिली मायेची सावली, दुष्काळातही बनली दिनाची माळ. अशा विचारांची सावित्री आज तुम्हाला बोलते. अशा विचारांची सावित्री आज. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील लायगाव येथे खंडोजी नेवसे पाटलांच्या इथे जन्मलेली कन्या रुग्णाची खाण. काही लोक मुलगी झाली तर नाराज व्हायचे, तर काहींना मरत. गावचे पाटील म्हणून संपूर्ण गावाला साखर वाटून ही गोड आनंदाची बातमी दिली. म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे मुलीचे पाय पाळण्यात समाजसेवेसाठी झटणारी ही सावित्री पुढे समाजसेवा करणार. ज्या आईबाबांना माझी गुण दिसू मुलगी हे परख्याचं धन आहे हे माझ्या वडिलांनी स्वीकारलं आणि माझा विवाह 9व्या वर्षी 13 वर्षाच्या ज्योतिबाशी केला. जेव्हा आम्ही शेतात काम करायचो दुपारच्या वेळी ज्योतिबा मला शिकवायचे. म्हणायचे, काळी आई तुझी पाटी आणि वाळलेली झाडाची काडी तुझी लेखणी. या पद्धतीने मी माझे संपूर्ण शिक्षण पूर्ण केले आणि भारताची पहिली शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका व समाजसेविका. जय हिंद, जय महाराष्ट्र.